मित्रांनो, बांधकाम कामगार योजना या योजनेच्या रिन्यूअलमध्ये मार्च 2025 पासून अत्यंत मोठा बदल करण्यात आलेला आहे मित्रांनो। तो म्हणजेच मार्चच्या आधी आपण जेव्हा रिन्यूअल करत होतो मित्रांनो, जेव्हापासून आपण रिन्यूअल करत आहे तेव्हापासून 8 दिवसानंतर 8 ते 10 दिवसानंतर आपला जो रिन्यूअल आहे ते ऑनलाईन पद्धतीने व्हेरीफाय केला जात होतं, पण आता असं नाही आहे। आता आपण मार्च 2025 नंतर मित्रांनो, जेव्हा आपण रिन्यूअलसाठी अर्ज करतो म्हणजेच 90 दिवसाच्या सर्टिफिकेटवर जेव्हा आपण ठेकेदाराचा सही शिक्का आणतो, त्यानंतर आपण त्याच्यावर ग्रामसेवकचा सही शिक्का आणतो आणि ते सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर आपला जो रिन्यूअलसाठी आपण ऑनलाईन केल्यानंतर आपल्याला एक आता अपॉइंटमेंटची तारीख भेटते, म्हणजेच व्हेरिफिकेशनसाठी एक आता डेट भेटत आहे मित्रांनो, म्हणजेच अपॉइंटमेंट डेट। याआधी फक्त क्लेमसाठीच ही अपॉइंटमेंट डेट भेटत होती, म्हणजेच व्हेरिफिकेशन डेट, पण मात्र आता रिन्यूअलसाठी सुद्धा ही डेट भेटत आहे। आणि ही जी डेट भेटत आहे मित्रांनो, ती अत्यंत लांब, म्हणजेच 3 ते 4 महिन्याचा डिफरन्स आहे मित्रांनो। समजा आपण आज जर ही केली क्लेम, म्हणजे रिन्यूअलसाठी हे ऑनलाईन पद्धतीने आपण क्लेमच समजा आता केली, तर आपल्याला 3 महिन्यानंतर तारीख भेटते मित्रांनो। बघा, हे आपल्यासमोर एक उदाहरण आहे मित्रांनो। या व्यक्तीने जे आहे ते 24 मार्च 2025ला रिन्यूअलसाठी अप्लाय केला आहे मित्रांनो, आणि त्यांना कोणती डेट भेटली आहे ती बघा। प्रति बांधकाम कामगाराचे नाव आहे मित्रांनो, पण ते हाईड केलेलं आहे। नोंदणी क्रमांक आहे ते सुद्धा हाईड केलेला आहे। विषय: मूळ कागदपत्रांसह तपासणीकरिता कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहण्याबाबत महोदया, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या संगणकीय प्रणालीवर नूतनीकरण अर्जासोबत आपण सादर केलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रती घेऊन आपण निवडलेल्या दिनांक 19/6/2025 रोजी तालुका कामगार सुविधा केंद्र, दारव्हा येथे कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावे। आपण उपस्थित न राहिल्यास आपला नूतनीकरण अर्ज रद्द करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी। बघा मित्रांनो, या व्यक्तीने जे आहे 24 मार्च 2025 रोजी रिन्यूअलकरिता अर्ज केला होता मित्रांनो, आणि त्याला जो अपॉइंटमेंट डेट भेटली आहे, म्हणजेच व्हेरिफिकेशन डेट भेटलेली आहे, ती 3 महिन्यानंतरची आहे, म्हणजेच जूनमध्ये 19 तारखेला त्याची अपॉइंटमेंट आहे मित्रांनो, ती भेटलेली आहे। या पहिले जो होतं मित्रांनो, ते फक्त आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागत होता आणि 8 ते 10 दिवसात वरून व्हेरिफिकेशन होऊन आपलं जो पावती आहे मित्रांनो ते ॲक्टिव्ह होत होती, पण आता असं नाही आहे। याच्यामध्ये अत्यंत मोठा बदल म्हणजेच आपल्याला आता जे व्हेरिफिकेशन आहे ते तालुका ठिकाणी होणार आहे, आणि तालुका ठिकाणी व्हेरिफिकेशन झाल्यावरच आपली जी पावती आहे ती ॲक्टिव्ह होणार आहे मित्रांनो। अशा प्रकारे हा जो बदल आहे मित्रांनो, तो अत्यंत मोठा आहे, आणि याच्यामध्ये जरा तुम्ही त्या तारखेवर गेले नाही तर तुमचा अर्ज जो आहे तो बादसुद्धा होऊ शकतो मित्रांनो। अशा पद्धतीने ही जी रिन्यूअल आहे मित्रांनो, अत्यंत मोठी डोकेदुखी झाली आहे बांधकाम कामगारांकरिता। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती घेतलेली आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।